ताई, खरंच उद्या नणंदबाई येणार आहेत? आपण तर गेल्या 2-3 दिवसापूर्वीच घराची सगळी साफसफाई केली आहे. त्यांची मुले आले की घराचा नुसता सत्यानाश करून टाकतात. सासूबाई घराची साफसफाई करून सुद्धा आता त्यांच्या मुलीसाठी वेगवेगळे पदार्थ बनवायला लावतील. नणंद तर तिच्या घरी डाळ भात खात असेल, परंतु इथे आल्यावर तिला बिर्याणी खाऊ वाटते. गीता आपल्या मोठ्या जावेला आरतीला म्हणत होती. आरती गीताला म्हणते की अगं, जेव्हा आपण लग्न करून या घरात येतो तेव्हा आपल्याला घरात शांती राखण्यासाठी तशी परिस्थिती आली आहे, त्याला तोंड द्यावेच लागते. त्यामुळे जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपलं पुढे जायचं. आणि आपली नणंद रेश्मा इथं काही कायमचीच राहायला येणार नाही. आपण दोघे मिळून सगळं करू, तू अजिबात टेन्शन नको घेऊ. अहो ताई, तुम्ही एवढा चांगला आहात म्हणून एवढे दिवस हे सगळे सोबत राहत आहेत. त्यामुळे तर तुमच्या लग्नाला 15 वर्ष झाले आहेत, तरी पण सासूबाई तुम्हाला एक शब्द सुद्धा उलट बोलत नाहीत. आणि रेश्मा आल्यानंतर सासू आणि नणंद मिळून आपल्याबद्दल चांगली बैठक बसेल, विनाकारण आपल्याला त्रास देणार आहेत. आरती आपल्या छोट्या जावेचं बोलणं ऐकून हसू लागते आणि गीता आपली नणंद आल्यावर काय फजिती होईल या बाबतीत गप्पा मारत होती. आरती आणि गीता दोघी जावा होत्या. आरती त्या घराची मोठी सून असल्यामुळे खूप समजूतदार होती आणि लहान सून गीता चंचल होती, परंतु खूप हुशार होती. आरती नेहमी गीताला लहान बहिणीसारखी समजून घेत होती आणि सांगत पण होती. आणि गीता पण आपल्या मोठ्या जावेला मान सन्मान देत होती. दिवस मावळ्याच्या टायमाला गीता बेडरूममध्ये जाऊन बसली होती. तेव्हा तिची सासू रेखाताई आल्या आणि म्हणाल्या की संध्याकाळच्या टायमाला इथं खोलीमध्ये येऊन आराम का करत आहे? तुझी न रेश्मा जोपर्यंत या घरात होते तोपर्यंत दररोज संध्याकाळी ती चहासोबत काही ना काही आम्हाला खाण्यासाठी बनवत होती. आणि तू एक आहेस, तुझी सगळी कामे तू तुझ्या मोठ्या जावेवर टाकून मोकळी होतेस. आणि ती पण तुला जाणून बुजून आळशी बनवत आहे. कारण का, जेव्हा तुला कशाची गरज पडेल तेव्हा तू फक्त तिच्या तोंडाकडे पाहत बसावे. गीता म्हणाली की खरंच सासूबाई, लग्नाच्या आधी रेश्माताई सगळ्यांसाठी चहा आणि चहासोबत काहीतरी बनवत होत्या. एवढ्या काम करत होत्या का त्या? कारण का मी त्यांच्या घरी गेले होते तेव्हा तर त्या संध्याकाळ झाली तरी चहा बनवत नव्हत्या. उलट त्याच खोलीमध्ये जाऊन आराम करत होत्या. आणि चहा सुद्धा त्यांच्या सासूने बनवला होता आणि त्यांनीच नेऊन त्यांच्या खोलीत दिला. आणि राहिली गोष्ट माझ्या मोठ्या जावेची, तर माझी मोठी जाव दररोज मला काही ना काही शिकवत असते. तुम्ही आमच्या दोघीच्या मध्ये पडत जाऊ नका. चला, मी तुमच्यासाठी चहा बनवते. किचनमध्ये जाऊन गीताने चहा बनवला. चहा पित असताना रेखाताई आपल्या मोठ्या मुलाला गौतमला म्हणाल्या की 2 दिवसांनी तुझे भाची भाच्या येणार आहेत. ते दोघं आपल्या मामाचं खूप कौतुक करत होते आणि ते आम्हाला म्हणत होते की ह्यावेळेस आम्ही तिथे आल्यावर मामाकडून खूप सारी शॉपिंग करणार आहे. आणि हो आरती, तुझे सुद्धा ते दोघं खूप तारीफ करत होते. ते म्हणत होते की मामीच्या हाताला तर खूप चव आहे. मामी खूप छान जेवण बनवते आणि जेव्हा आम्ही घरी येईल तेव्हा मामीच्या हातचं पनीर, बिर्याणी, चिकन आणि गुलाबजामुन खाल्ल्याशिवाय आम्ही माघारी जाणार नाही. गीता हळूच आपल्या जावेच्या कानात म्हणाली की तुम्हाला माहीत आहे का ताई, हे सगळं सासूबाई का बोलत आहेत? कारण का आपण दोघी दिवस रात्र नणंदबाई आणि तिच्या मुलांच्या मागे फिरावं आणि किचनमध्ये वेगवेगळे पदार्थ करून यांना खायला घालावं. आणि आपण नणंदबाईच्या घरी गेल्यावर आपल्याला फक्त डाळ भात खायला देतात आणि इथं आल्यावर नणंदबाईला पनीर, चिकन, गुलाबजामुन खाऊ वाटत आहे. गीता म्हणते की मी तर आता आजारी पडण्याचं नाटक करणार आहे. तुमचं तुम्ही पहा, मी काहीच करणार नाही. आरतीने डोळ्याच्या इशाऱ्याने तिला गप्प राहण्यासाठी सांगितलं. रेखाताई हळूच म्हणाल्या की काय चाललं आहे तुमच्या जावाजावामध्ये? हळहळ काय बोलत आहात? आणि तुमच्या दोघींच्या चेहऱ्यावर नणंद येणार आहे त्याची खुशी अजिबात दिसत नाही. तुम्ही दोघी जेव्हा तुमच्या माहेरी जातात तेव्हा तुमच्या वहिनीचा पण चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखाच पिवळा पडतो का? आरती हा विषय इथे संपवण्याचा प्रयत्न करत होती, परंतु गीता लगेच म्हणाली की सासूबाई, मी जेव्हा पण माझ्या माहेरी जाते तेव्हा माझ्या वहिनीच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असतं. कारण का माझ्या वहिनीला माहीत आहे की
मी गेल्यावर वहिनीला आराम भेटतो आणि आम्ही सुद्धा हाच विचार करून आमच्या माहेरी जातो की एवढ्या दिवस वहिनी त्या घरात काम करत आहे, कमीत कमी आम्ही गेल्यावर थोडीशी मदत करावी. जेव्हा आम्ही वहिनीचं मन समजून घेईल तेव्हाच आमचं नणंद भावजाईचं नातं मजबूत होईल. आरती मध्येच म्हणाली की सासूबाई, गीताच्या म्हणण्याचा असा अर्थ आहे की जसं आम्ही आमच्या वहिनी आम्हाला पाहून खुश होतात तसंच आम्ही सुद्धा आमच्या नणंदबाईला पाहिल्यावर खुश होतो. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही नणंदबाई आणि मुले आल्यावर कोणतीच कसर कमी पाडणार नाही. आता आम्ही दोघी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करतो. चल गीता, असं म्हणून आरती गीताच्या हाताला धरून किचनमध्ये चालली आणि रेखाताई त्या दोघींच्या तोंडाकडे पाहत होत्या. किचनमध्ये आल्यावर गीता आरतीला म्हणाली की ताई, मला तेथून का घेऊन आला? ताई, जेवढी सेवा आपल्या नणंदने आपल्या सासूबाईची केली नसेल त्यापेक्षा जास्त तुम्ही सेवा करत आहात, तरी पण सासूबाई मला किंवा तुम्हाला प्रेम का करत नाहीत? आरती म्हणाली की संयम ठेव गीता, एके दिवशी त्यांना कळेल की आपलं प्रेम किती खरं आहे. आपण फक्त आपला विचार करत नाही, आपण तर सगळं सोडून या घरात राहायला आलो आहे हे मात्र त्यांना एक दिवस नक्कीच कळेल. गीता म्हणाली की तुम्ही काय म्हणत आहात मला काहीच कळत नाही. अगं माझ्या भोळ्या गीता, मी म्हणत आहे की जर एखाद्या ठिकाणी शब्दाने वातावरण थंड होणार असेल तर तिथे तलवार चालून काय उपयोग होणार नाही. त्यामुळे आपण फक्त शांत राहायचं. आपण काही बोलायला गेलो तर आपल्याबरोबर आपल्या माहेरचा सुद्धा संस्कार काढले जातात, त्यामुळे आपल्यावर कोणताच डाग येऊन द्यायचा नाही. गीताला आरती काय म्हणत आहे हे तिला कळालं. 2 दिवसांनी रेश्मा आणि त्यांचा नवरा, मुले सगळेच माहेरी आले. आल्यास नणंदबाईने बोलायला सुरुवात केली. दोन्ही पण वहिनींना आपल्या नणंदबाईला कसं आहात, ठीक आहात ना हे सुद्धा साधं विचारावं वाटत नाही. त्यांच्या माहेरी तर रोज फोन करून सगळ्यांना विचारत असतील, परंतु आपली नणंद आली आहे तिला विचारावं, पण तसं काहीच नाही. तोपर्यंत रेखाताई म्हणाल्या, बरोबर बोलत आहेस तू रेश्मा, या घरात या दोघींना तुझी काहीच काळजी नाही. मी एकटीच आहे जी दिवस रात्र तुझ्या आठवणीत असते. या दोघी तर दिवसभर मोबाईल हातात घेऊन त्यांच्या माहेरच्या लोकांना बोलत असतात, परंतु तुला एकदा सुद्धा फोन करून तुझं हालचाल विचारू वाटत नाही. आरती हसत म्हणाली की रेश्माताई, तुम्ही आम्हाला विसरून कुठे जात आहात? दररोज तर सासूबाई तुम्हाला फोन करून बोलत तर असता, परंतु तुम्ही आमच्यासोबत बोलण्यासाठी एकदा सुद्धा तयार होत नाही. तोपर्यंत गीता चहा घेऊन आली आणि रेश्मा म्हणाली की फक्त चहानेच माझे पोट भरणार आहात का? दुसरं काय आहे का नाही घरात? जेव्हा तुम्ही आमच्या घरी आला होता तेव्हा आम्ही तुमची किती पाहुणचार केला होता, विसरला आहात की काय? गीता आरतीकडे पाहू लागली. गीताला खूप राग येऊ लागला होता, परंतु आरतीने तिला गप्प राहण्यासाठी सांगितलं. दररोज गीता आणि आरती आपल्या नणंदबाईच्या आणि सासूबाईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होत्या. जी सासूबाई टेबलवर बसून आमच्यासोबत प्रेमाने बोलत होती ते सासूबाई आता नणंदसोबत मिसळून आमच्या जेवणात कमीपणा काढत आहेत. दुसऱ्या दिवशी आरतीने आलूचे पराठे बनवले होते आणि ते पराठे नणंदबाईच्या नवऱ्याला खूप आवडले. रेश्मा म्हणाले की आरती वहिनी, तुम्ही तर नेहमी तुमच्या माहेरी जाता, तुम्ही तर आमच्या घरी कधीच येत नाही. गीता वहिनी आली होती आमच्या घरी, तिला विचारा की आम्ही त्यांचा खूप छान पद्धतीने पाहुणचार केला होता. गीता हसून रेश्माच्या नवऱ्याला म्हणाली की दादा, तुम्हाला माहित आहे का, रोज संध्याकाळी रेश्माताईचं डोकं दुखत आहे म्हणून त्या त्यांच्या खोलीत जाऊन आराम करत होत्या आणि त्यामुळेच आपल्या दोघांनाच स्वयंपाक बनवायला लागत होता. या गोष्टीवर रेश्माचा नवरा आणि गीता हसू लागले. आपला नवरा आपली चेष्टा करत आहे म्हणून रेश्मा तिच्या नवऱ्याला खूप ओरडली. रेखाताई आपल्या बारक्या सुनेला गीताला म्हणाल्या की गीता, तू आजकाल खूपच बोलायला लागली आहेस, काय गरज होती जावई बापूच्या समोर एवढं बोलायची? गीता म्हणाले की सासूबाई, आरतीताई मोठ्या असून सुद्धा नणंदबाई आणि त्यांचे मिस्टर आरतीताईची चेष्टा करत होते. मी तर लहान आहे, तर मग मी सुद्धा त्यांची चेष्टा करायला नाही पाहिजे का? एवढं म्हणून गीता नाराज झाली आणि तेथून निघून गेली. 2-3 दिवस गीता आणि आरती दररोज नवीन काहीतरी बनवून आपल्या नणंदला आणि तिच्या लेकरांना आणि तिच्या मिस्टरांना
खायला घालत होत्या. वातावरण बदललं होते म्हणून गीताची अचानकच तब्येत खराब झाली. त्यामुळे घरातलं सगळं काम आता आरतीवरच आलं. त्यामुळे रेखाताईला पण काळजी वाटू लागली. रेश्मा आपल्या आईला म्हणाली की ही गीता वहिनी खूप नाजूकपणाने वागत आहे. फक्त काम न करण्याचा बहाणा करत आहे, दुसरं काहीच नाही. तू नको टेन्शन घेऊ. जेव्हा हे सगळं बोलणं आरतीने ऐकलं तेव्हा ती म्हणाली की आई, तुम्हाला आठवत आहे का गेल्या आठवड्यात जेव्हा तुम्हाला ताप आला होता तेव्हा मी किंवा गीता तुमच्या उशा पायथ्याशी बसलो होतो. तरी पण आज रेश्माताईला गीता आजारपणात नाटक करत आहे असं वाटत आहे आणि तुम्ही सुद्धा त्याला साथ देत आहात. सासूबाई, तुम्ही दररोज किती नॉर्मल वागता, परंतु जेव्हा रेश्माताई घरी येतात तेव्हा तुमच्या वागण्यात बदल का होतो? रेश्माताई तर काही दिवसांसाठी येतात आणि निघून जातात. नंतर तर आम्हीच तुमच्यासोबत कायम राहणार आहोत. कधीतरी सासूपासून आई बनून बघा, नंतर सुना कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत. एवढं बोलून आरती गीताच्या खोलीत निघून गेली. रेश्मा तिच्या आईला रेखाताईला म्हणाली की आई, तुला असं वाटत नाही का की गीता वहिनी बरोबर आता आरती वहिनी पण फार चुरू बोलू लागली आहे? गप्प बस रेश्मा, आधीच तर गीता आजारी आहे आणि दुसरी सगळं घर सांभाळत आहे आणि तू वरून हे असलं बोलत आहेस. मला एके दिवशी तुझ्या छोट्या भावाने सुधीरने मला सगळं सांगितलं होतं की जेव्हा गीता आणि तिचा सुधीर तुझ्या घरी राहायला आले होते तेव्हा तू त्यांना चांगलं जेवण बनवून खायला घातलं नाही. उलट गीता सगळ्यांना जेवण बनवून घालत होती. इथं जर माझ्या सुनेला मदत करायची टाकून तूच माझ्या सुनेची टिंगल उडवत आहेस. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. असं म्हणून रेखाताई गीताच्या खोलीत गेल्या. 2 दिवस रेखाताई आणि आरतीने गीताची काळजी घेतली आणि मग नंतर रेखाताईने कामवाली बाई लावून घरातली सगळी साफसफाई केली. मग नंतर गीताला बरं वाटू लागलं. आरतीने जेव्हा आपल्या सासूबाईने तुझी किती काळजी घेतली आणि घरात कामवाली बाई लावून घराची सफाई केली हे जेव्हा सांगितलं तेव्हा गीता आपल्या सासूला म्हणाली की माफ करा सासूबाई, माझं बोलणं कदाचित तुम्हाला टोचलं असेल. आरतीताई बरोबर बोलत आहे. कोणत्याच भांडण केल्यामुळे कोणत्याच नात्यात गोडवा येत नाही, उलट त्या नात्यात दरी निर्माण होते. रेखाताई म्हणाल्या की मला माफ करा, मी माझी मुलगी आली की तुम्हाला विसरून जाते आणि माझं सगळं प्रेम माझ्या मुलीलाच देते. मी तुमच्या दोघींना अजिबात किंमत देत नव्हते. आपल्या आईचं आणि वहिनींचं प्रेम पाहून रेश्माला सुद्धा कुठेतरी वाटू लागलं की आपल्यामुळेच वहिनी आणि आईमध्ये भांडणे होत होती. तिला पण आता सगळ्यांसोबत हसून खेळून राहावं वाटत होतं, परंतु कोणत्या तोंडाने आता त्यांना बोलावं हेच तिला समजत नव्हतं. परंतु आरतीने जेव्हा तिच्या नणंदबाईला पाहिलं तेव्हा तिने तिला आतमध्ये बोलावलं. रेश्मा म्हणाली की मला माफ करा, तुमची एकता पाहून मला माझी चूक समजून आली. मी विसरले की हीच नाती आपला आधार आहेत आणि त्यांना समजून घेऊन वागणं हे आपलं कर्तव्य आहे. घर, कुटुंब आणि माणसं म्हटलं की भांड्याला भांडं लागणं आलंच, पण समजूतदारपणा आणि मृद संवाद साधून नात्यामधील दुरावा नाहीसा केला जाऊ शकतो. नात्यांशिवाय जगण्याला अर्थ नाही, त्यांच्या असण्यात आनंद आहे. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.